शहरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल इथं साक्षात पंढरीच अवतरलेली होती। दिंडी सोहळ्यानं वारीची आध्यात्मिक अनुभूती देताना विठ्ठल नामाचा एकच गजर केला। 7 रस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं। विठ्ठल लखुमाईच्या जयघोषानं, टाळ मृदुंगाच्या निनादानं आणि हरिनामाच्या गजरानं संपूर्ण शाळा परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वारकरी संप्रदायाची भक्ती, संस्कार आणि परंपरा याचं सुंदर दर्शन घडलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पालखी पूजनानं झाली। शाळेचे प्राचार्य टोजी जोस यांनी उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षण हे केवळ 4 भिंतींमध्ये मर्यादित नसून विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि संतांच्या विचारांची ओळख करून देणं हेही शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन केलं। I am Toji Jose, the principal of Sangameshwar Public School, Solapur. Here at Sangameshwar, today it's a festive mood for the staff and students, and they all beautifully dressed up. They all came in the beautiful attire to mark this event. Here at Sangameshwar, we believe in building a strong community of 21st century learners who are strongly rooted in Indian culture and values. Therefore, we give utmost importance to all the festivals, to all the celebrations of our country. So every festival has a story to pass on. Every festival has a value to give to the children. And every festival has a unique way of bringing the people together. So therefore, we give utmost importance to all the festivals of India, because it's very important for the 21st century learners to know about Indian culture, Indian values. So, and I would like to thank the management of Sangameshwar Public School for giving importance to all these festivals, to all the celebrations, and helping us to nurture these values or instill these values among the young learners, so that they become global citizens, they become productive citizens of our country. Thank you. या प्रसंगी जयश्री खुने यांनी आषाढी वारीचं धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केलं। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नागनाथ पाटील, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत पंढरपूर वारीचं महात्म्य, वारकरी परंपरेचं महत्त्व आणि भारतीय संस्कृतीचं जतन करण्याची गरज यावर मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या या उपक्रमाचं त्यांनी विशेष कौतुक केलं। आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही केवळ पंढरपुरातच आहे, म्हणून तुम्हाला सर्व कलाकारांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो। आम्ही एक जोरदार कुंडलिकेचा गजर करूया। कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, तिकडचा आवाज येत नाही बाबा। पंढरीनाथ भगवान की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री सिद्धेश्वर भगवान की। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, तबला आदी पारंपरिक वाद्यांच्या सुरेल साथीनं विठ्ठल भक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संतांची आणि वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून वातावरण अधिक भक्तिमय केलं। गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेलं मनमोहक नृत्य उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरलं। समाज प्रबोधनाचा संदेश देणारे प्रभावी भारूड सादर करण्यात आलं। अजून समजलं नाही
गेली म्हणती माणसं पण हाड त्यानंतर संगमेश्वर पब्लिक स्कूल ते दंडवते दत्त मंदिर अशी विद्यार्थ्यांची पायी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामस्मरणात निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी सावित्रीवर उभय ठेविले हात कटीवर उभय या मंगल सोहळ्यात संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या शीतल काडादी मॅडम, शाळेचे प्राचार्य तोजी जोस, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक वीणा अन्नलदास, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उषा लोकरे यांनी करून दिला, तर शीतल काडादी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन लक्ष्मी मल्लाडे यांनी प्रभावीपणे केलं, तर सुप्रिया परचंड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत शिक्षक अक्षय भडंगे यांनी संगीताचं मार्गदर्शन केलं, तर नृत्य शिक्षिका प्राची बऱ्हाणपुरे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचं संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, काडादी परिवारातील सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच उपस्थित पालकांनी मनापासून कौतुक केलं. तसंच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक, सामाजिक जो काही संदेश आहे तो संदेश देणारी आणि जपणारी शाळा आहे. एक सुंदर असं नृत्य देखील आमच्या शाळेमध्ये आज सादर झालेलं आहे, ते म्हणजे भारूड. या भारुडाच्या माध्यमातून जे काही सामाजिक प्रबोधन आहे ते सामाजिक प्रबोधन देखील केलं गेलेलं आहे. म्हणजेच आमची शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून या अनेक नवीन उपक्रम राबवण्यात देखील आमची शाळा अग्रेसर आहे. आपण सर्वांनी आमच्या शाळेला असाच प्रेमाचा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.